नमस्कार, ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, सरळ सेवाच्या सर्व भरती आणि MPSC या स्पर्धा परीक्षांना विचारला जाणारा जो महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी अथवा मानसिक क्षमता चाचणी किंवा थोडक्यात त्याला आपण मॅट असे म्हणतो। तर हा जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग आहे। या भागाची तयारी आपली जर चांगली झाली तर परीक्षा उत्तीर्ण होण्याची आपली जी संभाव्यता आहे, पॉसिबिलिटी आहे ती जास्त असते आणि त्यावर तुमचा रिझल्ट हा अवलंबून असतो। म्हणून या भागाला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने भरपूर उदाहरणे घेऊन आणि डीप मध्ये आपण त्याला शिकणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यानंतर येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही कंटिन्यू जर पाहत राहिले तर हा म्हणजे मॅथचा जो पूर्ण भाग आहे, जे काय सर्व चॅप्टर आहेत हे तुमचे चांगल्या पद्धतीने होणार आहेत। पहिलं प्रकरण आपण इथे सुरू करतोय इंग्रजी अक्षरमाला किंवा ज्याला इंग्रजी वर्णमाला असेही म्हणतात, याची आपण सुरुवात करतोय। आणि या प्रकरणाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की इंग्रजी अक्षरमाला तर इंग्रजी अक्षरांवर या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात परीक्षांमध्ये। आणि इंग्रजी अक्षर किंवा इंग्रजी मुळाक्षर जी ज्याला म्हणतो आपण A पासून Z पर्यंत, तर ही 26 मुळाक्षर आहेत। लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये A पासून Z पर्यंत एकूण किती 26 मुळाक्षर आहेत आणि म्हणून ही सगळी इंग्रजी मुळाक्षर तुम्हाला माहिती असणं, पाठ असणं आवश्यक आहे। मग या मुळाक्षरांना आपण सुरुवातीपासून म्हणजे A पासून Z पर्यंत क्रम देत जातो। मग A ला 1 क्रमांक दिला, B ला 2, C ला 3, D ला 4 अशा पद्धतीने Z पर्यंत क्रम दिले तर Z ला 26 क्रमांक जाईल किंवा 26 क्रमांकाचं Z हे मुळाक्षर असणार आहे। मग आता काही प्रश्नांमध्ये उलट्या क्रमावर प्रश्न असतात, म्हणजे Z ला जर क्रमांक 1 दिला तर मग Y ला आपल्याला 2, X ला 3 अशा पद्धतीने A पर्यंत आपल्याला क्रम द्यावे लागतील आणि मग A चा क्रमांक या ठिकाणी काय होणार आहे 26 होणार आहे। म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किंवा शेवटून उलट पद्धतीने म्हणजे Z पासून A पर्यंत जर क्रम दिले तर मुळाक्षर ही 26च भरणार आहे। पण हा क्रम महत्त्वाचा आहे कारण याच्यावर प्रश्न असतात आणि हे क्रम तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। आता दोन्ही क्रम तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही। दोन्हीपैकी एक क्रम जरी लक्षात राहिला तरी दुसरा क्रमातला म्हणजे आता उदाहरणार्थ समजा खालचा क्रम माहित नाही तुम्हाला किंवा आपण लिहिला नसता, तर या ठिकाणी समजा आता जे हे पद आहे, जे हे सुरुवातीला किती आहे, सुरुवातीपासून 10व आहे, मग शेवटून ते किती आहे तर 27। आता जेचा दोन्ही क्रमांकाची जर आपण बेरीज केली ती 27 येते। मग सुरुवातीपासून ते जर 10व आहे तर शेवटून ते 17व असायला पाहिजे। आता बघा, A चा सुरुवातीपासून क्रमांक 1 आहे, मग शेवटून A हा 26व्या क्रमांकावर आहे, मग 26 + 1 27 झाले। C हा सुरुवातीपासून 3ऱ्या क्रमांकाला आहे, शेवटून 24 आहे, म्हणजे दोन्हींची बेरीज जर आपण केली 24 + 3 म्हणजे 27। म्हणजे थोडक्यात कोणत्याही मुळाक्षराच्या सुरुवातीपासून किंवा शेवटपासून जे क्रम दिलेले असतात या क्रमांची बेरीज ही 27 येत असते। मग या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कोणताही एक क्रम लक्षात ठेवायचा आहे। आता उदाहरणार्थ समजा जसं आपण आता बघितलं की इथं T बघा, T सुरुवातीपासून 20 आहे, मग शेवटून T किती आहे तर शेवटून T हे 7 पाहिजे, म्हणजे 20 + 7 म्हणजे 27। मग या पद्धतीने तुम्ही कोणताही एक क्रम लक्षात ठेवला तर दुसऱ्या उलट्या पद्धतीने क्रम तुम्ही मनाने काढू शकता पटकन। थोडा सराव तुम्हाला या ठिकाणी चांगलं करणं गरजेचं आहे। आता या प्रकरणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात तर इंग्रजी अक्षरमालेवर प्रश्न विचारले जातात। यांमध्ये 2 अक्षरांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला त्यावर प्रश्न विचारलेले असतात किंवा गटातील अक्षरे जे असतात, गटातील अक्षरे अक्षरमालेतील डाव्या किंवा उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचा अक्षर, डावीकडून किंवा उजवीकडून विशिष्ट क्रमांकाचा अक्षर, त्यांचे क्रम यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। किंवा काही वेळा एका इंग्रजी शब्दातील काही अक्षरांपासून, हे महत्त्वाचा भाग पुन्हा इथं दिला आहे आपल्याला, एका इंग्रजी शब्दातील काही अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायला सांगितलेला असतो किंवा इंग्रजी अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला त्या ठिकाणी बनवायला सांगितलेला असतो। अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात। आता आपण वेळ न घालवता लगेच प्रश्नाला सुरुवात करूया। बघा,
प्रश्न 1 ते 3 जे आहे त्यासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे आणि सूचना आपल्याला दिली की ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते। लक्षात घ्या, ए पासून झेड पर्यंत जे 26 मुळाक्षर आहेत यातले समक्रमांकाचे म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 है ना, 2च्या पाढ्यात येणारे जे क्रम आहेत हे सर्व क्रमाची अक्षरे 2च्या पाढ्यात येणारी किंवा 2 ने भाग जाणारे यांना आपण समसंख्या किंवा समक्रमांक म्हणू। हे अक्षरे वगळून ही नवीन अक्षरमाला आपण या ठिकाणी तयार केली, विषम क्रमांकाचे पद। तर ए सी ई जी आय के एम अशा प्रकारे ही नवीन अक्षरमाला। आता पहा 26 मधले 13 आपण समक्रमांकाचे 13 काय केलेले वगळून टाकले, तर उरले किती विषम क्रमांकाचे 13 मुळाक्षर आपल्याला या ठिकाणी राहिलेले आहेत आणि यावर 1 पासून 3 पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत। त्यातला जो पहिला प्रश्न आहे, नवीन अक्षरमालेत मधोमध येणारं अक्षर कोणतं आहे। आता हे नवीन अक्षरमाला जी आहे समक्रमांकाची पद वगळल्यानंतर विषम क्रमांकाचे 13 पद राहिलेले आहेत आणि त्या 13 मध्ये मधोमध येणारं जे अक्षर आहे तर 13 जो विषम क्रमांक आहे, जर विषम क्रमांक असेल तर त्यामध्ये आपण 1 मिळवू आणि त्याला 2 ने भाग देऊया, म्हणजे 13 अधिक 1 14 भागिले 2 म्हणजे 7वं जे अक्षर हे मधोमध येणार आहे। 7वं अक्षर यम आहे आणि हे मधोमध येणारं अक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। चला, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिला होता। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न हा सुद्धा 1 ते 3 म्हणजे सुरुवातीचे 3 प्रश्न समक्रमांकाची मुळाक्षरं वगळून जी अक्षरमाला त्या ठिकाणी राहणार आहे त्यावर विचारलेले आहेत। मग ही नवीन अक्षरमाला याच्यावर आपल्याला उत्तरं यावरनं शोधायची आहेत। बघा, नवीन अक्षरमालेत 5वे 7वे 10वे आणि 12वे, पहा लक्षात घ्या, 5वं आय, 7वं यम, 10वं यस आणि 12वे कोणतं आहे डब्ल्यू, पहा लक्षात घ्या, आय यम यस आणि डब्ल्यू या क्रमांकाच्या लक्षात घ्या अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो। लक्षात घ्या, 5वे 7वे 10वे आणि 12वे क्रमांकाचे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो। आता ही 5वं 7वं 10वं 11 12वा हे जे क्रम, ह्या क्रमाची जी पद आहेत किंवा जे मुळाक्षर आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे, यांना आपल्याला क्रम बदलून लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। तर एस डब्ल्यू एम आय म्हणजे पहा SWIM असं जर आपण क्रम दिला तर स्विम या दिलेल्या ऑप्शनमध्ये स्विम नावाचा हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 होणारे स्विम नावाचा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी बनणार आहे। आता सुरुवातीला आपल्याला 3 प्रश्न एकाच पद्धतीत विचारलेले आहेत, नवीन अक्षरमाला विषम क्रमांकाचे मुळाक्षर घेऊन त्यावर आपल्याला प्रश्न विचारले। तिसरा प्रश्न त्यातला, वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती आहे। पहा लक्षात घ्या, वरील आता ही नवीन अक्षरमाला दिलेली आहे, याच्या मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर। आता मधोमध येणारं अक्षर आपण बघितलेलं आहे, मधोमध येणारं अक्षर यम आहे 7व्या क्रमांकाला। मग या 7व्या क्रमांकाच्या अक्षराच्या डावीकडे, यम पासून डावीकडे माझ्या डाव्या हाताला आणि यम पासून उजवीकडे म्हणजे माझ्या उजव्या हाताला समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर इथं बघा ई आणि डब्ल्यू, आता यमच्या डाव्या बाजूला ई कितव्या क्रमांकाला आहे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकाला आहे, डब्ल्यू कितव्या क्रमांकाला आहे तो उजवीकडे बघा 1 2 3 4 चौथ्या क्रमांकाला नाही आहे, चौथ्या क्रमांकाला इथं यू येत आहे, म्हणून हे ऑप्शन होणार नाही, हे चुकीचं ऑप्शन आहे। दुसरं आहे के क्यू, तर के इथं पहिल्या यम नंतर लगेच येत आहे आणि क्यू हे दुसऱ्या क्रमांकाला येतं। यम नंतर डावीकडे हे पहिलं अक्षर आहे के आणि क्यू हे दुसरं अक्षर आहे, त्यामुळं हा सुद्धा पर्याय होणार नाही। सी वाय, यम पासून डावीकडे सी म्हणल्यावर 1 2 3 4 5 पाचव्या क्रमांकाला आलेलं आहे,
वाय हे कितव्या क्रमांकाला बघा 1 2 3 4 5 6 6व्या क्रमांकाला, हे सुद्धा नाहीये. सुरुवातीचे 3 ऑप्शन चुकले म्हणजे चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याला चेक करू आपण. एमच्या डावीकडे जी कितव्या क्रमांकाला आहे 1 2 3 तिसऱ्या क्रमांकाला आहे आणि उजवीकडं यस हे मुळाक्षर बघा 1 2 आणि 3 तिसऱ्या क्रमांकाला यस आलेलं आहे. म्हणजे मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे तिसरे अक्षर जी आणि उजवीकडे तिसरे अक्षर यस, म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 जी यस हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. आता नवीन प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोपं व्हावं म्हणून इंग्रजी अक्षरमाला आणि त्यांचं एका पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा क्रम या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. तर सुरुवात करू. आता चौथा जो प्रश्न आहे या ठिकाणी बघा, परमनंट या शब्दातील तिसऱ्या व 8व्या स्थानांवरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तिसऱ्या व 8व्या नाही तर तिसऱ्या ते 8व्या स्थानांपासून परमनंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील 5वं अक्षर कोणतं आहे? आता यासाठी आपल्याला परमनंट हा जो शब्द दिला तर याच्यातलं तिसरे ते 8वे जे अक्षर आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा 1 2 3 आर पासून हे 3 4 म्हणजे इथून सुरू होत आहे, हे 4थं 5वं 6वं 7वं आणि 8वं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आर पासून ते एन पर्यंत जी अक्षरं दिली यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि जो शब्द तयार होणार आहे त्या शब्दातील 5वं अक्षर आपल्याला सांगायचं आहे. आता या ठिकाणी म्हणजे जी तिसरे ते 8व्यापर्यंत कोणकोणते अक्षर आलेले आहेत? आर, एम, ए, एन, ई आणि परत एन आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एन 2दा आलेलं आहे, एम एकदा आलेलं आहे, आर एकदा आलं आहे, ई एकदा. तर आपल्याला जो अर्थपूर्ण शब्द तयार होईल MANNER, मॅनर नावाचा हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतो. आणि मॅनर नावाचा अर्थपूर्ण शब्द झाल्यावर आता आपल्याला प्रश्नात विचारलंय की या शब्दातील 5वं अक्षर कोणतं आहे? तर 5वं अक्षर बघा 1 2 3 4 आणि 5 5व्या क्रमांकाला ई अक्षर येत आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजे ई हे उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. हा आपल्याला परमनंट नावाचा शब्द दिला होता. या शब्दात तिसऱ्यापासून 8व्यापर्यंत जी अक्षरं येतात त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा होता, तो बनलेला आहे मॅनर. आणि त्या अर्थपूर्ण शब्दामधलं 5वं अक्षर विचारलेलं आहे आणि ते ई आहे. बरं, यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये परत एकदा आपल्याला एक शब्द दिलेला आहे फ्रिक्वेन्सी. या शब्दातील पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसात बदलली. सूचना लक्षात घ्या, पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसामध्ये बदलली. म्हणजे पहिलं हे 6व्या क्रमांकाला जाणारे, 6वं हे पहिल्या क्रमांकाला येणारे व त्याच क्रमाने दुसऱ्या व 7व्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणाऱ्या अक्षर समूहात डावीकडून 6वे अक्षर पुढीलपैकी कोणते असेल? आता या प्रश्न थोडा मोठा करून दिलाय पण एवढा मोठा प्रश्न नाहीये. सुरुवातीच्या सूचनेमध्येच उत्तर आपल्याला काढता येत आहे. बघा, फ्रिक्वेन्सी हा शब्द आहे, हा शब्द मी खाली घेतलाय. या शब्दातील पहिल्या व 6व्या अक्षरांची जागा आपापसात बदलायची. म्हणजे पहिलं अक्षर हे 6व्या क्रमांकाला जाणार आहे. बघा 1 2 3 4 5 आणि 6 पहिल्या क्रमांकाला एफ आलेलं आहे आणि 6व्या क्रमांकाला ई आलेलं आहे. मग एफ ला जर ई च्या ठिकाणी नेलं आणि ई ला जर एफ च्या ठिकाणी आणलेलं आहे पहिल्या क्रमांकाला, मग पुढं आपल्याला सांगितलं, पुढं उगं विनाकारण सूचना दिली आणि प्रश्न वाढवलेला आहे. मग त्याच क्रमाने दुसऱ्या व 7व्या अक्षरांची जागा बदलल्यावर, आता दुसरं हे 7व्या क्रमांकाला न्यायचं म्हणजे आर हे एनच्या जागेवर आणि एन हे आरच्या जागेवर येणार आहे. तर मग पुढं काय विचारलं, मग बदलल्यावर होणाऱ्या अक्षर समूहात डावीकडून 6वं अक्षर. आता लक्षात घ्या, पहिल्या क्रमांकाचं अक्षर एफ हे आपल्याला सुरुवातीला सांगितलं 6व्या अक्षराच्या जागेवर जाणार आहे. कोणाच्या?
ईच्या जागेवर जाणार आहे आणि मग पुन्हा 2 आणि 7 क्रमांक हे आपापल्या जागा बदलणार. यांनी बदलली असती नसतीही बदलली तरी सुरुवातीच्या सूचनेनुसार एफ हे अक्षर कितव्या क्रमांकावर जाणं अपेक्षित होतं? 6व्या क्रमांकावर जाणं अपेक्षित होतं. आणि आपल्याला प्रश्नात पुढे विचारलंय तर डावीकडून 6वं अक्षर पुढीलपैकी कोणतं असणार आहे? तर डावीकडून 6वं अक्षर पुढीलपैकी एफ असणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर होणार आहे. कारण एफ हे ईच्या जागेवर 6व्या क्रमांकाला जाणार आहे. ई हे इथे येणार आहे. नवीन अक्षरमाला जी बनेल ती अशा प्रकारे ई, त्यानंतर एन ला दुसऱ्या क्रमांकाला घेणं आहे आरच्या जागेवर, परत ई, परत क्यू, यू आणि ईच्या जागेवर आता मात्र एफ येणार आहे आणि एनच्या जागेवर आर, सी, वाय असा शब्द बनणार आहे. पण याच्यात या ठिकाणी 6वा पहिलं अक्षर हे 6व्या क्रमांकाला जाणार आहे हे सुरुवातीलाच सांगितलं होतं. म्हणून आपल्याला सुरुवातीच्या प्रश्नातच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सोपा असणारा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित चांगलं समजत असेल. तुम्हाला हे जे प्रश्न आहेत आणि आपण जे घेतोय कशा प्रकारे तुम्हाला समजतंय नाही कमेंट करत चला. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, इंग्रजी अक्षरमालेत शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली. आता लक्षात घ्या, ए पासून झेड पर्यंत आपण अक्षरमाला या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ए पासून झेड पर्यंत अक्षरमाला लिहिल्यानंतर शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली. आता लक्षात घ्या, सगळे अक्षर 26 आहे. ओके, तर 26 अक्षर जे आहेत त्यातली शेवटची 10 अक्षर आपल्याला उलट्या क्रमाने लिहायला सांगितली. तर डावीकडून 19वे अक्षर कोणतं आहे? आता डावीकडून 19वे अक्षर कोणतं आहे या ठिकाणी बघूया. इथं बघा सगळे किती आहेत? 26 आहे. 26 मधले इकडचे 16 काढून टाका, मग शेवटचे 10 राहिले. बघा आता 1 2 3 असं जर क्रम दिला तुम्ही तर इथं पहा, इथे हे पहिल्या क्रमांकाचं 1, हे 2, हे 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. लक्षात घ्या, तर ही झाली शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली. इथं काय सांगितलंय? इंग्रजी अक्षरमाले शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली. उलट क्रमाने लिहिली म्हणजे 26वं अक्षर इथं क्यूच्या जागेवर येणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पीच्या नंतर झेड यायला पाहिजे, झेड क्यूच्या जागेवर हे कट होईल सगळे, मग नंतर यायला पाहिजे वाय, मग यायला पाहिजे एक्स, पुढे यायला पाहिजे डब्ल्यू, व्ही, यू, टी, एस, आर आणि क्यू. ही सगळी लिहायची गरज नाही कारण आपल्याला डावीकडून आता हे शेवटची 10 अक्षरे उलट्या क्रमाने लिहून काढली. त्यानंतर प्रश्नात विचारलंय की इंग्रजी अक्षरमाले शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून 19. आता डावीकडून म्हणजे ए पासून मोजलं तर पी हा 16व्या क्रमांकाला आहे, मग 17व्या क्रमांकाला क्यू न ठेवता आपण काय घेतलेलं आहे? झेड. 18व्या क्रमांकाला वाय, 19व्या क्रमांकाला काय आलेलं आहे? एक्स आलेलं आहे. तर 19वं अक्षर कोणतं आहे? तर एक्स आलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मग पर्याय क्रमांक 2 एक्स हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 7 जो दिला, इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली. परत एकदा प्रश्नात सांगितलं विषम क्रमांकाची. विषम आणि सम, सम आणि विषम मधला फरक आधी आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंकगट असतो ना, यापैकी एखादा अंक असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग आता विषम आणि सम कसं ओळखणार आहे? तर एकक स्थानावर या गटातला अंक दिसला तर समसंख्या आहे, एकक स्थानावर या गटातला अंक दिसला तर विषम आहे. आपल्याला सूचना दिली इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळायची. विषम क्रमांकाचे याचा अर्थ एकक स्थानी 1 3 5 7 9 असणारी अक्षरे म्हणजे ए, त्यानंतर सी, ई, हे जी, आय ही सर्व विषम क्रमांकाची अक्षरे एकाडे एक येणारी अक्षरे ए पासूनची काय करायची? गाळायची म्हणजे काढून टाकायची. आणि पुढे काय सांगितलंय? मग एक नवीन अक्षरमाला तयार होणार आहे.
तर उजवीकडून 10वं अक्षर कोणतं असणार आहे? आता पहा लक्षात घ्या, इंग्रजी अक्षरमालेत विषम क्रमांकाचे सर्व अक्षरे गाळली तर उजवीकडून 10वं अक्षर कोणतं आहे? उजवीकडून म्हणजे इकडून आता आपल्याला 10वं अक्षर विचारलेलं आहे. बघा, विषम क्रमांकाचे इंग्रजी मुळाक्षर जे आहेत एकूण 26 आहे. त्यामध्ये विषम क्रमांकाचे 13 आहेत आणि सम क्रमांकाचे 13 आहेत. ओके, तर आपण विषम क्रमांकाचे ज्या वेळेस 13 गाळून टाकले तर उरलेले 13 आहेत आणि उरलेले 13 आहेत तर पहा बी पासून झेड पर्यंत हे सम क्रमांकाचे 13 मुळाक्षर आहेत. मग उजवीकडून 10वे म्हणजे सुरुवातीचे 3 आपल्याला सोडून द्यायचे. पहा लक्षात घ्या, उजवीकडून 10वा जर क्रम दिला तर आपण ह्या लिहिलेली ही उरलेली विषम क्रमांकाचे अक्षर वगळल्यास समक्रमांकाची ही अक्षरमाला उरते. याला जर आपण उजवीकडून क्रम देत गेलो इकडून तर हे 1 क्रमांक होईल, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हे 13 अशा प्रकारे. तर आपल्याला उजवीकडून कितव्या क्रमांकाचं? 10व्या क्रमांकाचं अक्षर विचारलंय तर 10व्या क्रमांकाला अक्षर आलं एच आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूया. आता परत प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहे आणि प्रश्न क्रमांक 8 ते 10 यांना या सूचनेला समजून घेऊन आपल्याला सोडवायचे. तर ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5 आणि डी बरोबर 7 याप्रमाणे लिहिली. म्हणजे पहा लक्षात घ्या, ए बरोबर म्हणजे वरती लिहूनच ठेवली मी, या ठिकाणी घेतलेलंच आहे. म्हणजे ए ला क्रमांक 1, बी ला 2 नाही द्यायचा तर बी ला 3 द्यायचा आहे, सी ला 3 नाही द्यायचा तर 5 द्यायचा आहे. म्हणजे विषम क्रमांक आपण 26 मुळाक्षरांना विषम क्रमांक दिले तर मग 1, 3, 5, 7, 9, 11 अशा प्रकारे क्रमांक दिले तर ही नवीन अक्षरमाला तयार झालेली. आणि यावर आधारित प्रश्न आता आपल्याला 8 पासून 10 पर्यंतचे प्रश्न या अशा प्रकारच्या अक्षरमालेवर सोडवायचे आहेत. तर 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे पहा 29व अक्षर, आता 29व अक्षर या ठिकाणी ओ आलेलं आहे आणि 37व अक्षर या ठिकाणी यस आलेलं आहे. यांच्या मधोमध कोणतं आहे तर 29 नंतर एक घर सोडा पी आणि 37 नंतर आर सोडा, मधोमध येणारं क्यू अक्षर आहे, त्याचा क्रमांक 33 आहे. तर 29व्या आणि 37व्या अक्षरांच्या मधोमध येणारा अक्षर कोणतं आहे तर क्यू अक्षर आहे. त्याचा क्रमांक कोणता असंही विचारलं जाऊ शकत होतं, तर त्याचा क्रमांक 33 आहे. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 परत याच सूचनेवर आधारित आहे. 39वे बघा, 39वे, 27वे, 11वे आणि 29वे. 39व टी, पुढे 27वे एन, 11व्या क्रमांकाचं पद, 11व्या क्रमांकाचं एफ आणि 29व्या क्रमांकाचं जे पद आहे ओ, 29व्या क्रमांकाचं पद आहे ओ. आता ही जी अक्षर आहेत 11व्या क्रमांकाला काय आलंय एफ आलेलं आहे, 27व्या क्रमांकाला एन आलेलं आहे, मग नंतर ओ आलेलं आहे आणि नंतर टी आलेलं आहे. मग हे अक्षरे घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? आता यात ध्यानात घ्या एफ एन ओ टी, तर इथं KING हा बनवू शकत नाही कारण 39वे, 27वे, 11वे आणि 29वे हे आपण एक अक्षर लिहून घेतली ज्यामध्ये के येतच नाही. बरं, FONT बघा, FONT फॉन्ट हे जे हा जो शब्द आहे तर या अक्षरांपासून FONT हा इंग्रजी शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 बघा. 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय O, E, Y, N आणि J. O, E, Y, N आणि J या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता आहे? आता जे आपल्याला मुळाक्षर दिलेत ती कोणकोणती आहेत अगोदर बघा. O, E, ओके, Y,
एन आणि जे ही मुळाक्षर आहेत. मग यापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला इथं तयार करायचा आहे. ENJOY एन्जॉय. एन्जॉय हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि एन्जॉय या अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर त्याच्या मधोमध येणारं जे अक्षर आहे ते आहे जे. मधोमध येणारं अक्षर जे आहे त्या अक्षराचा क्रमांक कोणता आहे? आता जे अक्षराचा क्रमांक 19 आहे, लक्षात घ्या 19, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे? पहा, लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ. इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंत, एच पासून एम पर्यंत जे इंग्रजी मुळाक्षर आलेली आहेत, जे अक्षर आलेली आहेत त्यांच्या अनुक्रमांकाची बेरीज करायची. तर एच कुठं आलेलं आहे? एच हे 8व्या क्रमांकाला आलं आणि यम हे 13व्या क्रमांकाला आलेलं आहे. तर एच पासून यम पर्यंत जे मुळाक्षर आले यांच्या अनुक्रमांकाची आपल्याला बेरीज करायची आहे अगोदर. तर यांच्या अनुक्रमांकाची बेरीज करताना आपण सोपी पद्धत काय वापरणार? तर 8 अधिक 12 किती झाले? 20. 8 अधिक 12 या दोन क्रमांकाची बेरीज 20 आली. 9 अधिक 11 यांची बेरीज करा, ती सुद्धा 20 आली. 11 9 20. मग उरले आता हे दोन अंक 10 अधिक 13 यांची बेरीज करा, ती 20. तर 20 अधिक 20 अधिक 23 म्हणजे बेरीज झाली 63. आता एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंत. आता ए हे पहिल्या क्रमांकाला आहे आणि एफ हे 6व्या क्रमांकाला आहे. तर यांच्या क्रमांकाची बेरीज करा. या ठिकाणी बघा 1 अधिक 6 7 झाले, 2 अधिक 5 7 झाले, 3 अधिक 4 7. मग 7 गुणिले 3 म्हणजे सर्व क्रमांकाची बेरीज 7 त्रिक 21. आता या ठिकाणी ए पासून एफ पर्यंत जे अक्षर आहेत त्यांच्या क्रमांकाची बेरीज 23 आहे, नाही 21 आहे, 21. आणि एच पासून एम पर्यंत जे अक्षर आले त्यांच्या क्रमांकाची बेरीज 63 आहे. मग आपल्याला विचारलं काय? एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षराच्या क्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे? म्हणजे थोडक्यात 21ला किती ने गुणले म्हणजे 63 येतं. तर 21ला 3 ने गुणले तर 63 येतं. म्हणजे एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या 3 पट आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. अक्षरमालेतील सुरुवातीपासून 1 3 5 12 19 या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील डावीकडून चौथं अक्षर कोणतं आहे? बघा, लक्षात घ्या. अक्षरमालेतील क्रमांक आपल्याला दिलेत 1 3 5 12 19. तर 1 क्रमांकाला जे अक्षर येतं ए, 3 क्रमांकाला सी, 5 क्रमांकाला अक्षर येतं ई, 12 क्रमांकाला अक्षर आहे यल आणि 19 क्रमांकाला अक्षर येतं यस. यापासून आपल्याला या मुळाक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. तर या मुळाक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. SCALE स्केल हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि या एका अर्थ म्हणजे जो शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथं अक्षर कोणतं आहे? तर डावीकडून म्हणजे यस पासून मोजायला सुरुवात केली तर डावीकडून चौथं अक्षर यल हे या ठिकाणी येत आहे. 4 क्रमांकाचा अक्षर. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघूया. प्रश्न क्रमांक 13 मध्ये एस डी ई एस आणि आर. पहा, लक्षात घ्या. एस डी ई आर एस आणि आर ही 5 मुळाक्षर आपल्याला दिलेली आहे. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथं अक्षर कोणतं आहे? आता ही जे मुळाक्षरं दिली आपल्याला यापासून आधी आपण अर्थपूर्ण शब्द तयार करू. तर डी आर
ई आणि यस दोनदा दिले, तर ड्रेस हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतो. या अक्षरापासून तयार होणारा जो अर्थपूर्ण शब्द आहे तो ड्रेस. आणि या शब्दातील उजवीकडून चौथा अक्षर, तर उजवीकडून म्हणल्यावर आपल्याला यस कडून मोजायचं आहे 1 2 3 आणि 4. आर, आर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आणि 15 साठी एक सामायिक सूचना आहे. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून टाकायची आहेत. आता मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना 1 व त्या संख्यांनी भाग जातो. 2 3 5 है ना, 7 11 13 19 आणि 23 इंग्रजी मुळाक्षरांमध्ये म्हणजे अल्फाबेट जे आहेत, इंग्रजी जी वर्णमाला आहे या क्रमांकाचे अक्षर 2 3 5 7 11 13 19 23 या क्रमांकाची अक्षरं वगळून टाकायची आहेत. म्हणजे हे बी अक्षर घ्यायचं नाही, 3 नाही घ्यायचं, 5 नाही घ्यायचं, 7 नाही घ्यायचं, त्यानंतर 11 क्रमांकाचं, 13 क्रमांकाचं, 17 क्रमांकाचं, 19 आणि 23 क्रमांकाचे. मग उरलेली जी अक्षरमाला आहे ती अशा प्रकारची आहे. मग यावर आधारित प्रश्न आहेत की मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाच्या अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार केली. मग तिचं निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची. नवीन अक्षरमालेत एच व टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणतं अक्षर येईल? पहा, लक्षात घ्या, ही नवीन अक्षरमाला आहे. या ठिकाणी एच हे 4थ्या क्रमांकाला आलेलं आहे, एच हे 4थ्या क्रमांकाला आहे आणि टी हे 12व्या क्रमांकाला आहे. मग आता 4 आणि 12 यांची मधोमध आपल्याला सेंटर काढायचं, म्हणजे 12 अधिक 4 16/2. 16/2 म्हणजे 8व्या क्रमांकाचा अक्षर एन. तर 16ला 2 ने भाग द्या म्हणजे 8व्या क्रमांकाचा अक्षर. किंवा निरीक्षणावरनं काढू शकता, एनच्या डाव्या बाजूला एच पर्यंत गेलं तर 4 एच एन पासून डावीकडे एच 4थ्या क्रमांकाचा अक्षर आहे आणि एन पासून उजवीकडे टी हे 4थ्या क्रमांकाचा अक्षर आहे. म्हणून एन हे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2.